लुई ब्रेल मराठी निबंध. अंधारात उजेड करणे ही म्हण लुई ब्रेल या महान फ्रेंच शोधकाच्या कार्याला अक्षरशः सार्थ करते. जगातील दृष्टीहीन समुदायाला ज्ञानाचा, स्वातंत्र्याचा आणि स्वावलंबनाचा प्रकाश देणारा हा मानवहितवेशी केवळ 3 वर्षाचा असताना झालेल्या अपघातामुळे पूर्णपणे आंधळा झाला, तरी त्याने केलेली कर्तबगारी अपंगांना अपंग न समजणे या संकल्पनेचे जिवंत उदाहरण आहे. त्याचा जन्म 4 जानेवारी 1809 रोजी फ्रान्समध्ये झाला. लहानपणी एका सुतारकामाच्या साधनाने डोळ्याला इजा झाल्याने लुईची दृष्टी हरवली. त्या काळी दृष्टीहीनांसाठी शिक्षणाची फारशी सोय नव्हती. आंधळ्याच्या हाती दिवा अवघड असतो, पण लुईच्या आई वडिलांनी त्याला पारंपरिक शाळेत पाठवण्याचे धाडस केले. तिथे ऐकून आणि स्मरणशक्ती अवलंबून राहून त्याने अद्भुत यश मिळवले, पण वाचन लेखनाची तहान भागली नव्हती. उपलब्ध असलेली उभी लिपी मोठ्या अक्षरात उठावदार छापली वापरणे अत्यंत कठीण आणि वेळखाऊ होते. 10 वर्षाचा असतानाच पॅरिसच्या रॉयल नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड युवकांसाठीच्या शाळेत त्याला प्रवेश मिळाला. तिथे कॅप्टन चार्ल्स बॉर्बियन या सैनिकांनी रात्री गुप्त संदेश वाचण्यासाठी वापरली जाणारी नाईट रायटिंग स्पर्शावर अवलंबून असलेली बिंदूची पद्धत पाहिली. ही पद्धत गुंतागुंतीची होती, पण कोलकात्यातून साप पकडणे शक्य असते तसे लुईला त्यातून एक नवीन शक्यता दिसली. त्याने ठरवले की या पद्धतीतून दृष्टीहीनांसाठी सोपी लिपी तयार करायची. लुई बार्बियरच्या 12 बिंदूच्या पद्धतीत सुधारणा करून केवळ 6 बिंदूची मूलभूत रचना तयार केली. हातात हात देऊन एकत्रित प्रयत्नांनी अनेक वर्ष रात्रंदिवस परिश्रम करून फक्त 15 वर्षाच्या असतानाच त्याने 1824 मध्ये आपली 6 बिंदूच्या आधारित ब्रेल लिपी पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली. त्या लिपीमध्ये प्रत्येक वर्ण, संख्या, विरामचिन्ह आणि नंतर गणिती व संगीत चिन्हांनीही फक्त 6 बिंदूच्या विविध मांडणीतून दर्शवली जाऊ शकतात. थोडक्यात खूप सांगणे हे या लिपीचे खरे वैशिष्ट्य होते. लुईच्या या क्रांतिकारी शोधाला सुरुवातीला शाळेतील अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. घरच्या डोक्यावर सावली नसते या म्हणीप्रमाणे त्याच्या स्वतःच्या शाळेतही ब्रेल लिपीचा प्रतिकार झाला. पण लुई निराश न होता स्वतः शिकवत राहिला, तिचा सतत विकास करीत राहिला आणि इतर विद्यार्थ्यांना शिकवत राहिला. त्याच्या जिद्दीमुळे हळूहळू या लिपीचे महत्त्व लोकांना पटू लागले. कल्पनेचे क्रांतिकारी फळ आणि जागतिक दुर्दैवाने लुई ब्रेलला क्षयरोगाने 43व्या वर्षी 1852 मध्ये आपल्या लिपीचा जागतिक प्रसार आणि मान्यता पाहता आली नाही. पण त्याच्या मृत्यूनंतर फेरफार झाला की झाड वागते असे न होता त्याच्या लिपीने जगभरात दृष्टीहीनांचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले. शिक्षण, वाचन, लेखन, नोकरी सर्व क्षेत्रात दृष्टीहीनांना स्वावलंबी बनवण्याचे मार्ग त्याने मोकळे केले. आज जगभरात ब्रेल ही दृष्टीहीनांची अधिकृत आणि प्रामाणिक लिपी म्हणून मान्यता आहे. ज्ञानाचा दिवा पेटवण्याचे हे साधन त्याने निर्माण केले. लुई ब्रेल हे अपघाताने आंधळे पण कर्तृत्वाने दैवी दीप्यमान असे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या संशोधनाने दृष्टीहीनांना दिलेल्या ज्ञानाचे दान हे अंधारातल्या दिवासारखे आहे. त्याने सिद्ध केले की इच्छा असेल तर मार्ग निघतो आणि विकलांग म्हणजे अपंग नव्हे. त्यांच्या 6 बिंदूच्या लिपीने दृष्टीहीनांच्या जगात केलेला उजेड ही हा मानवी कर्तबगारीचा एक अजरामर आणि प्रेरणादायी विजय आहे. अपंगत्व ही मनाची स्थिती आहे, शरीराची नव्हे, हे तत्व जगाला शिकवणारा लुई ब्रेल हा खरा मानवतेचा धनी आणि कल्याणकारी शिल्पकार आहे. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू.